चला तर मंडळी, या रानभाज्यापैकी या वरकल्याची भाजी तुम्हाला दाखवणार आहे आणि या 2 रानभाज्या नंतर. या वरकल्या काही लोकांसाठी नवीन तर काहींना जुनी वाटत असेल. तुमच्या भागात या वरकल्याला मिळतात का आणि तुम्ही यांची भाजी खाल्ली का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर बघा, याला अगोदर छान असं उकळून टाकायचे आहे, सगळेच उकळायचे आहे. नंतर या अंदरमधले जे बी आहेत ना ते काढून टाकायचे आहेत. जर कोवड्या असेल ना ते ठेवायचे आणि जे जठर असेल ना ते काढून टाकायचे आहे. तर इथे ते काढतपर्यंत मी इथे फोडणीची तयारी करत आहे. तर बघा इथे काढून पण झालेले आहे. तर सगळ्यात अगोदर तेल टाकायचं आहे, नंतर मग थोडा जिरा टाकायची, मोहरी नाही टाकायची. नंतर कांदा टाकायचं, लसूण पेस्ट टाकायची, अद्रक पेस्ट टाकायचं, हिरवी मिरची टाकायची आणि नंतर या वराकला टाकायचं. नंतर मग मीठ टाकायचं, म्हणजे जे थोडंसं कडूपणा आहे ना तो निघून जाते. नंतर मग तिखट, हळद, मीठ आणि मसाला, घरगुती मसाला टाकायचा आणि छान तेलामध्ये छान खरवडून टाकायचं. आणि नंतर तिखट वगैरे शिजल्यानंतर टमाटर टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं. आणि बघा ह्या बिया आहेत, तर या बिया मी थोड्याशा धुतलेल्या आहेत आणि हा पाणी आहे ना मी इथे टाकणार आहे. म्हणजे जो रानभाज्याचा स्वाद आहे ना ते मिळालं पाहिजे म्हणून हे मी पाणी टाकत आहे. जर तुम्ही हे पाणी जर नसतं टाकलं, थोडंसं गोडसर लागलं असतं. या बियांमध्ये थोडा कडवट आणि तुरट स्वाद लपलेला असतो आणि याच बियांमध्ये आयुर्वेदिक तत्व असतात. या बिया थोडं कडू लागतात म्हणून मी त्यांना धुवून थोडेसे बिया आणि पाणी टाकले, म्हणजे त्यांचे जे गुणधर्म आहेत ना ते टिकून राहिले पाहिजे. ही भाजी ना शुगर व बीपीच्या लोकांसाठी खूप लाभदायक आहे. ही भाजी खाल्ल्यानं शुगर तर होणारच नाही. खूप मस्त भाजी आहे. तर इथे माझी भाजी झालेली आहे, कोथिंबीर वगैरे टाकून झालेली आहे. चला मग तुम्ही पण मार्केटमधून आणा आणि मस्त खाणं, स्वस्त राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.